विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका आगळ्यावेगळ्या विशेष सन्मान सोहळ्यात मी आपणा सगळ्यांचं स्वागत करते। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी साधारण 8-10 दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला शोकसागरात ढकलून गेलेले आदरणीय अजितदादा पवार तसंच मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर या दोघांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे, तर कार्यक्रमापूर्वी आपण उभं राहून त्यांना आदरांजली अर्पण करूया। ओम शांती। आजच्या या कार्यक्रमाच्या मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे। सर्वात प्रथम मी आजच्या कार्यक्रम म्हणजे ज्यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत असे पद्मश्री माननीय गिरीश प्रभुणे सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। त्याचबरोबर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक माननीय कृष्णकुमार गोयल सर, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय राजेश पांडे सर, त्याचबरोबर सीए डॉक्टर केतन जोगळेकर या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्या सन्मानार्थींना देखील आपण व्यासपीठावर बोलवणार आहोत। मी प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, ज्येष्ठ कृषी संशोधक श्रीरंगदादा लाड यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आपले तिसरे सन्मानार्थी काही वेळातच सभागृहात पोहोचतायत, ते आले की त्यांनाही आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत। आपले तिसरे सन्मानार्थी बिकल्या लाडक्या धिंडा हे, आणि तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात प्रयत्नशील असलेल्या आणि साहित्य, संस्कृती, कला यांचं अनोखं व्यासपीठ असलेल्या विदिशा विचारमंचतर्फे आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आपल्या सगळ्यांचं लक्ष कायम 26 जानेवारीला ज्या निमित्त जे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार जाहीर होतात त्याकडे लक्ष लागलेलं असतं। सर्वांना विनंती की कृपया आपले फोन सायलेंट मोडवर ठेवावेत। त्या सन्मानार्थींमध्ये महाराष्ट्रामधले कोण, आपल्या पुण्यामधले कोण, आपलं जे काही मूळ गाव असेल त्यातले कोण, अशी जी उत्सुकता असते ती उत्सुकता म्हणजे ज्यावेळेला ते जाहीर होतात त्यावेळेला जो आपल्याला आनंद होतो की अरे आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या गावातले, आपल्या पुण्यातल्या व्यक्ती यामध्ये आहे, आणि हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठीच हा विशेष सन्मान सोहळा विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आज आयोजित करण्यात आलेला आहे। आपण प्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। मी विदिशा विचारमंचचे समन्वयक नितीन जळूकर यांना विनंती करते की त्यांनी प्रथम पद्मश्री गिरीश प्रभुणे सर यांचं स्वागत करावं। यानंतर त्यांनी माननीय कृष्णकुमार गोयल यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते। मनापासून धन्यवाद। आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती। विदिशा विचारमंच म्हणजे पुण्यातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही सुरू केलेला एक प्रयत्न आहे। या प्रयत्नांना जसं मान्यवरांचा चांगला प्रतिसाद मिळतो तसंच आपल्या सर्वांचाही देखील सातत्यानं कायम प्रतिसाद मिळत असतो। त्यामुळेच आज इथे जे सुरूच जमलेले आहेत त्यांच्या साक्षीनं आजचा हा सोहळा होतो आहे। 2017 मध्ये विदिशा विचारमंचची स्थापना झाल्यानंतर काही वेगळे कार्यक्रम आपण आयोजित करावे असा मनोदय घेऊन आम्ही काम सुरू केलं, आणि त्यावेळेला प्रथम आम्ही अक्षरधाराला 25 वर्ष झाल्यानिमित्त राठिवडेकर दाम्पत्याची मुलाखत घेतली होती। याच सभागृहात तो कार्यक्रम झाला होता पूर्वीच्या, म्हणजे आता हे नव्यानं बांधलेल्या सभागृह तेव्हा नव्हतं, पण तेव्हापासून वेगळ्या काही धाटणीचे कार्यक्रम आयोजित करावे असा आमचा प्रयत्न होता। आणि त्याचाच एक भाग म्हणून जे ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक आहेत त्यांच्या साहित्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ काही विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केले। आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आचार्य अत्रेंचं साहित्यावर आधारित प्रतिभेचं लेणं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। त्याचबरोबरीने अलीकडेच अगदी डिसेंबर महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये
ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून एकदिवसीय सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलन देखील आपण आयोजित केलं होतं. विदिशा विचार मंचाने कायम असा प्रयत्न केला आहे की वेगवेगळ्या संस्थांशी आपण जोडून एकत्रितपणे काम करावं. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबर जसे आम्ही जोडलो गेलो तसंच मला सांगायला आवडेल की विवेक साहित्य मंच आणि शिक्षण विवेक आणि त्यांच्या संलग्न ज्या संस्था आहेत त्यांच्याशीही आम्ही जोडले गेलो आणि अगदी गेल्याच शनिवार रविवारी फर्ग्युसन महाविद्यालयात आम्ही एकत्रितपणे युवा आणि बालसाहित्य संमेलनाचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्या संमेलनाचं 7वं वर्ष होतं आणि गेली 4 वर्ष आम्ही त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला प्रयत्न असा करायचा आहे की पुण्याबाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत की ज्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व आहे त्या व्यक्तींना पुण्यामध्ये येऊन पुणेकरांनी त्यांना ऐकावं असा एक प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम विशेषत्वानं आयोजित करण्यात आला आहे. मी नाशिकची आहे आणि कुसुमाग्रजांचा मला सुदैवानं मी म्हणजे शाळकरी वयात असताना मला त्यांचा सहवास लाभला आणि एवढ्या मोठ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या व्यक्तीचा सहवास लाभला तर त्याची कुठेतरी कृतज्ञता आपण व्यक्त करावी म्हणून गेल्या 3 वर्षापासून आपण कुसुमाग्रज स्मृती साहित्य स्मृती सन्मान दिला जातो आपल्या संस्थेतर्फे. हा मुख्यतः कवी किंवा कवयित्रीला दिला जातो. मला सांगायला आवडेल की गेली 3 वर्ष आपण हा पुरस्कार सोहळा सातत्याने 10 मार्च रोजी घेतो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांना, दुसरा पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना आणि गेल्या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांना आपण दिला होता आणि आता पुढील महिन्यात 10 मार्चला सुद्धा हा पुरस्कार सोहळा होणार आहे. त्याचबरोबरीने आत्ता जानेवारी 2026 मध्ये स्वामी विवेकानंदांचे जे काही विचार आहेत की ज्या राष्ट्राच्या दृष्टीने ज्यांनी जे प्रगतशील विचार त्या काळात सांगितले होते त्याला उजाळा देण्यासाठी आपण स्वामी विवेकानंदांच्या नावानं देखील 2026 पासून युवा सक्षमीकरण पुरस्कार सुरू केला आहे. मला सांगायला आवडेल की ज्येष्ठ तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांनाच आपण जानेवारीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला. आपले दुसरे सन्मानार्थी येईपर्यंत थोडं कार्यक्रमाचं स्वरूप मी माझ्या पातळीवर बदलून कृष्णकुमार गोयल सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पद्मश्री गिरीजी प्रभुणे, त्याचप्रमाणे पुस्तक महोत्सवातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलेले आमचे मित्र राजेशजी पांडे, केतनजी जोगळेकर आणि पुरस्कारार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अत्यंत आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी लॉबिंग व्हायची खूप 15 वर्षापूर्वी, पण आता ती परिस्थिती राहिली नाही आहे. म्हणजे कानाकोपऱ्यात तळागाळात राहणारा मनुष्यसुद्धा पद्मश्री मिळू शकतो. हे मला वाटतं आजचे जे पद्मश्री डिक्लेअर झालेत हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि आज या पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांच्या उपस्थितीनं हे व्यासपीठ सजलं आहे. सर्वप्रथम पद्म पुरस्काराने सन्मानित परभणीचे जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि कापूस उत्पादक श्रीरंग दादा लाड, अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ लोकनाट्य आणि तमाशा कलावंत रघुवीरजी खेडकर आणि आता नुकतेच काही वेळात या ठिकाणी उपस्थित राहणारे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडे गावचे ज्येष्ठ तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचं मी अभिनंदन व स्वागत करतो. विशेष म्हणजे पद्म पुरस्काराने सन्मानित या मान्यवरांचा सत्कारही पद्म पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ सामाजिक नेते आदरणीय गिरीजी प्रभुणे यांच्या शुभ हस्ते होत आहे. हा देखील एक मोठा योग आहे असं मला वाटतं. विविध क्षेत्रात काम करताना पद्म पुरस्काराने गौरव होणे म्हणजे कौतुकाची मोठी थाप आपल्याला मिळाल्यासारखे आहे असं मला वाटतं. मुख्य म्हणजे परभणी, अहिल्यानगर, पालघर येथे कार्यरत या मानकऱ्यांनी गुणवत्ता आणि कर्तृत्व हे महाराष्ट्र जिल्ह्यात पसरवले आहे याचीच प्रचिती दिली आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यात सर्वोत्तम कामगिरी करत राहणे ही प्रेरणा या सर्वांना पद्म पुरस्काराने घेऊन गेली आहे असं मला वाटतं. आजचे पाहुणे पद्मश्री गिरीजी प्रभुणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिले आहे. मी स्वतः त्यांच्या आश्रमात 2-3 वेळा गेलो आणि त्यांचं काम पाहिले. खरं म्हणजे पिंपरी चिंचवडसारख्या शहरात
त्यांनी उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम प्रकल्पाने सारा देशाला आदर्श घालून दिला आहे. पारधी या भटक्या विमुक्त समाजातील युवकांचे संगोपन, संस्कार, शिक्षण करीत त्यांनी चांगले नागरिक बनवण्याचे व्रत हाती घेऊन त्या कामासाठी संपूर्ण आयुष्य गिरिजी प्रभुणे यांनी व्यतीत केलेलं आहे. ते स्वतः लेखक, कवी व चित्रकारी हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, ते चित्रकार आहे चांगले. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची उंची वाढली असं निश्चितपणे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजचे सत्कारमूर्ती परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ज्येष्ठ कृषी तंत्रज्ञान संशोधक आणि कापूस उत्पादक श्रींगदादा लाड यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कापसाच्या उत्पादनासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या संशोधनाने विकसित झालेल्या कापसांच्या वाणांमुळे उत्पादन लक्षणीय वाढ होऊन हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्रीरंगदादा आपल्या या अलौकिक कृत्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आजचे दुसरे सत्कारमूर्ती अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ लोकनाट्य आणि तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना वगसम्राट म्हणून गौरवले जात आहे. ज्येष्ठ कलावंत कांताबाई सातारकर यांचे ते पुत्र असून त्यांनी आपल्या आईचा तमाशा वारसा समर्थपणे पुढे चालवला. आपल्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावातही त्यांनी लोककला जिवंत ठेवली, हे विशेष कौतुकाचं आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्याप्रमाणे तिसरे जे सत्कारमूर्ती ते थोड्या वेळ या ठिकाणी येतील, ते पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडे गावचे ज्येष्ठ तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी कुटुंबाची 150 वर्षाची तारपा वादनाची परंपरा पुढे चालवली आहे. लहान वयापासून जंगलात गुरेढोरे चारायला घेऊन जाताना ते तारपावादनाची प्रॅक्टिस करायची व त्यातूनच त्यांनी कला साध्य केली. आज तारपावादनात देशामध्ये त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे मित्रांनो, आपण पाहिलं असेल की वेगवेगळे व्यक्तिमत्व, वेगवेगळे गावचे, म्हणजे कुठं राहणारे अशा लोकांना पद्म पुरस्कार जाहीर होतो. म्हणजे आता आपली यंत्रणा किती स्वच्छ आणि सुंदर काम करते हे आपल्या लक्षात आलं असेल. पद्म पुरस्काराने सन्मानित या तिघांनाही विदेशी विचारमंच आणि कोहिनूर कंठा या व्यासपीठावरती एकत्र आणल्याबद्दल मी ममता शेलकल्याणी व नितीन जळूकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय आगळा वेगळ्या कार्यक्रमात इथं येता आलं त्याबद्दल मी आभार मानतो. पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. कोहिनूर ग्रुपच नाही तर कोहिनूर कट्टा आणि वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या पाठीमागं आणि त्यांच्या बरोबरीनं उभं राहणारे माननीय कृष्णकुमार गोयल सर यांच्याशिवाय कुठलेच सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातले पूर्ण होऊ शकत नाहीत. आपले मनापासून धन्यवाद. यानंतर आजचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत सहकार भारतीचे बँकिंग प्रमुख पुणे महानगरचे, इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल ऑडिटर्स मुंबईचे स्ट्रॅटेजिक कमिटी चेअरमन CA डॉक्टर केतन जोगळेकर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रद्धेय व्यासपीठावरील आदरणीय महानुभाव आणि आदरणीय श्रोते हो, पुण्यनगरीतील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या वास्तूत आणि पटवर्धन सभागृहात आज जो आगळावेगळा सोहळा आपण बघतोय आणि मी त्या सोहळ्याचा फायनान्स सेक्टरमध्ये असूनही मला एक आपण म्हणून नियतीनेच इथं बोलवलंय आणि त्याबरोबर विदिशा विचार मंचचे नितीनजी जळूकर आणि क्षेमकल्याणी मॅडम यांनी मला निमंत्रण दिले आणि मी लगेचच त्यांना म्हटलं की मी काही झालं तरी येणार. कारण जरी आम्ही फायनान्समधले लोक असलो किंवा सहकार भारती इंटरनल ऑडिटर्स असोसिएशनला काम करत असलो तरी अशा व्यासपीठावर येणं हे एक प्रकारे माझं भाग्यच आहे असं मी समजतो. माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मला विदिशा विचार मंचाचे खरंच अभिनंदन करावं असं वाटतं की गेले अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत विविध कार्यक्रम ऑर्गनाईज पण केले फायनान्स सेक्टरमधले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा जमेल तेव्हा जातो आणि त्यांच्या कार्यक्रमांचा जो एक आगळं वेगळं स्वरूप असतं किंवा जे निस्सीम त्यांचं या कलेवर प्रेम आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. श्रोते हो, जेव्हा आम्ही परिवारात काम करतो
तेव्हा आमच्या धामण्यांमध्ये एक असं बिंबवलंय किंवा आम्ही आचरण करतो की राष्ट्र प्रथम, समाज आणि कुटुंब व्यवस्था द्वितीय, आणि मग उरलो सुरलो तर मी. आज मला नक्कीच असं वाटतं की या व्यासपीठावर जे महानुभाव बसलेत ते राष्ट्र प्रथम, समाज आणि समाज उपयोगी जे काम आहे ते द्वितीय, आणि मगच स्व. तर मला असं वाटतं की मी अत्यंत लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण या व्यासपीठावर जे सर्व महानुभाव बसलेत त्यांच्या कर्तृत्वाला बघता किंवा मी काल त्यांचं काही वाचत होतो तेव्हा मला असं कळलं की राष्ट्रासाठी काम करणे किंवा समाजासाठी समाजोपयोग काम करणे हे किती महत्त्वाचं आहे. आणि ते कितीही वेळा, काही वेळा प्रसिद्धीच्या झोतातून बाहेर असेल तरी कुणीतरी कुठेतरी त्याचा एक कॉग्निझन्स घेत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी या व्यासपीठावर बसणं म्हणजेच एक प्रकारे मला स्वतःलाच मी आज सन्मान देतोय असं वाटतंय. थोडंसं फायनान्स सेक्टरमध्ये असल्यामुळे मी 1-2 मिनटात माझं मनोगत फायनान्सशी थोडंसं संलग्न करतो. नुकत्याच झालेल्या माननीय अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मी बरेच वेळा विविध व्यासपीठावर असं म्हणतो की गेल्या काही वर्षात आपण भारताची इकॉनॉमी सेक्टोरियल रिफॉर्म्स ते प्रॉडक्ट रिफॉर्म्स ते सेक्टोरियल रिफॉर्म्स चालली आहे. मग मी बजेटवर बोलणार नाही आहे, नाही तर आयोजकांना खूप वेळ द्यायला लागेल. मी हा धागा पकडून 2 मिनटात बोलतो. जेव्हा आपण असं म्हणतो की प्रॉडक्ट रिफॉर्म्स टू सेक्टोरियल रिफॉर्म्स, त्यावेळेला असं असतं की पूर्वी एका प्रॉडक्टवरती रिफॉर्म्स व्हायचे, पण माननीय पंतप्रधानांच्या व्हिजनमुळे आता सेक्टोरियल रिफॉर्म्स, त्यामध्ये ॲग्रिकल्चर आलं, त्यामध्ये ऑटो आलं आणि कला आलं. आता मी हा धागा पकडून नक्कीच असं सांगू शकेन की आजचे पुरस्कार विजेते माननीय लाड सर आहेत, त्यांनी हा आधीच धागा पकडला असेल की ॲग्रिकल्चर सेक्टोरियल रिफॉर्म्स, त्यामध्ये आणणारं इनोव्हेशन्स, त्यामध्ये येणारं विविध टेक्नॉलॉजी आणि त्यामध्ये असणारे व्हिजन हे माननीय श्रीरंगजींनी आधीच ओळखलं असेल, आणि तेच धागा पकडून कदाचित अर्थसंकल्पामध्ये आता ॲग्रिकल्चर रिफॉर्म्ससाठी बरीचशी तरतूद केली जाते. श्रीरंगजी, मला नेहमी असं वाटतं की ॲग्रिकल्चरमध्ये अजूनही खूप रिफॉर्म्सला खूप चान्स आहे, आणि नेहमीच मी असं म्हणतो की ही टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स म्हणा किंवा कृषी क्षेत्रात एक क्रांती आणण्याचं जसं आपण काम केलं आहे तसं आम्हालाही जर फायनान्स सेक्टरमधनं काम करायला मिळालं तर नक्कीच आवडेल. आणि दुसरं क्षेत्र जे दोन्हीही मान्यवर आहेत, जे कला क्षेत्राशी संबंधित आहे, मी अनेक व्यासपीठावर असं म्हणतो की कला जरी सेवा असली तरी ते एक प्रकारे सेक्टर आहे, आणि ते जरी अनऑर्गनाइज थोडं वाटत असेल तरी मला असं वाटतं की कला क्षेत्राला तेवढं महत्त्व देण्याचं काम या आज आपले जे महानुभाव दोघंही आहेत त्यांना बघितल्यावर वाटतं की कलेची जोपासना करणे, समाजाभिमुख काम करणे, यासाठी त्या सेक्टरमध्ये सुद्धा मला असं वाटतं आगामी काळात नक्कीच विचार झाला पाहिजे. आज मी खरंच सांगतो की येथे आल्यावर किंवा मी गिरीशजींबरोबर बसलो, थोडा वेळ 1-5 मिनटं बसलो, पण कार्याचा एक जो काही वेगळेपण असतं ते बघता किंवा ते एक आपल्याला ऊर्जा मिळते ते बघता, आज मी एवढंच म्हणेन या व्यासपीठावर की सर्व महानुभावांकडनं काहीतरी ऊर्जा घेऊन नक्कीच आपण सर्वजण घरी जाणार असोत. त्यांच्याशी बोलताना, त्यांचे विचार ऐकताना, आगामी जे वक्ते आहेत त्यांचा विचार ऐकताना नक्कीच मला तरी असं वाटतं की आजचा माझा दिवस संस्मरणात राहील, आणि येथून पुढे मी या व्यासपीठावरून जात असताना काहीतरी नक्कीच माझ्याबरोबर ज्ञानाची, विचारांची आणि अनुभवांची शिदोरी घेऊन जाईन. परत एकदा मी नितीनजींना धन्यवाद देतो की आम्ही अत्यंत रुक्ष सेक्टरमधनं आलो आहे तरी तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आणि सर्व श्रोत्यांना परत एकदा धन्यवाद देतो की आपण माझे वाणी विचार शांतपणे ऐकून घेतले. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. यानंतर पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय राजेश पांडे सरांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान
आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पद्मश्री श्री गिरीश प्रभुणेजी, ज्यांना नुकताच पद्मश्री मिळालेला आहे, असे माझे खूप जुने मार्गदर्शक, ज्यांच्या खूप सहवास मला लाभला आहे, असे दादा लाड. मी खानदेशातला माणूस आहे रघुवीरजी, आणि किती तमाशे आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे आमच्या गावात आमच्याकडे पद्धत आहे, काहीतरी घरात नवीन चांगलं झालं की तमाशा करतात गावाकडे, त्यामुळे तुमचाही तमाशा आम्ही बघितला आहे. असे रघुवीर खेडकरजी ज्यांच्या पुढाकारातून कार्यक्रम होत आहे, असे आमचे मार्गदर्शक कृष्णकुमार गोयलजी, CA केतन जोगळेकरजी, ममता क्षेमकल्याणी, नितीन जळूकर, समोर बसलेले मान्यवर. मला असं वाटतं की आज आम्ही मार्गदर्शन करायला नाही, मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहे. आणि इतके मोठी माणसं समोर असताना आपण मार्गदर्शन करणं म्हणजे हा खरंच जरा उद्दामपणा होईल असं वाटतं आहे मला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझं एक सौभाग्य चांगलं आहे की गिरीश प्रभुणेंबरोबर, गिरीजींबरोबर, म्हणजे बरोबर नाही म्हणता येणार, पण गिरीजींचं काम मी खूप जवळून बघितलेलं आहे. अशक्य ते शक्य करणं, म्हणजे मला वाटत नाही गेल्या 50 वर्षात अशा प्रकारचं काम, जो समाज, जी व्यक्ती अत्यंत दुर्लक्षित, असंघटित, एका अर्थाने भटकी अशी असतात, त्या सगळ्यांना एकत्र करणं आणि त्या एकत्र करत्यांचे म्हणजे कधीतरी आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत. त्यात त्यांनी काय काय केलेलं आहे या सगळ्या समाजाला एकत्र करणं, काय नाही केलं इतकं, म्हणजे आयुष्य त्या विषयासाठी दिलेलं, म्हणजे संपूर्ण आयुष्य एखाद्या विषयाला वाहून देणं, पूर्ण आयुष्य, आणि आपल्या वैयक्तिक जीवनातल्या येणारे सगळे दुःख सहन करून सुद्धा ते करणं. मला असं वाटतं की हे एक अत्यंत आपल्या दृष्टीने मूर्तिमंत असं एक आपल्या दृष्टीने प्रेरणास्थान आहे. आणि आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की आज आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणी बसलेलो आहेत. दादा लाड अत्यंत सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. दादांचं वक्तृत्व इतकं ओघवतं आहे, बैठकांमध्ये बोलताना त्यांचं इतकी सहजता त्यांच्या बोलण्यात सगळ्याची, ते मला आजही त्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि शेतकऱ्यांना घेऊन इतकं मोठं काम करणं, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं, शेतकऱ्यांचं संघटन करणं, त्यांना प्रबोधन करणं, त्यांच्यामध्ये संस्कार देणं, हे सगळं काम त्यांनी केलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक पद्मश्रीचा एक परंपरा सुरू झाली आहे, ही खरंच प्रेरणादायी आहे. तिसरे येणारे जे बिकल्या लाडक्या धिंडा आहेत, तर ते तारपा म्हणजे आदिवासींचं एक मोठं वाद्य, पण त्यातही त्यांचं आणि त्याला रेकग्नेशन देणं, मला वाटतं आपण पंतप्रधानांचे खरंच आभार मानले पाहिजे की समाजाच्या अंतिम व्यक्तीचं काम करणाऱ्या, अगदी दुर्लक्षित नसणाऱ्या, कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष असणाऱ्या माणसांना घेणं. म्हणजे मागच्या वेळेससुद्धा सगळे पुरस्कार बघितले, गिरीजींच्या वेळेसही आपण बघितले, म्हणजे चैत्राम पवारांना दिलं त्या आदिवासी भागात काम करणारे. असे कितीतरी आपण जेव्हा ते पद्म पुरस्कारांचं वितरण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की काय हे आहे. मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुमचे विचार, तुमचं मार्गदर्शन हा आम्हाला संस्कार आहे. आणि आम्ही या निमित्ताने एवढंच म्हणू शकतो की काहीतरी चांगलं करण्याचं आम्ही या निमित्ताने आपण प्रयत्न करूया. जसं म्हणतात की समाज जीवन भारून टाकू, चैतन्याने मानाने, वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने. आपणही असा प्रयत्न करू की आपल्या कर्तृत्वातून समाजामध्ये आपण काही चांगलं काम करू, काहीतरी आदर्श काम करण्याचा प्रयत्न, संकल्प करणं, हाच आजच्या कार्यक्रमाचा आमची उपस्थिती आहे असं मला वाटतं. मी एकदा पुन्हा आपल्या सगळ्यांना खूप मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आयोजन करण्याचं खरंच कौतुक करतो. म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप महत्त्वाचं नाही, या कार्यक्रमासाठी असा पुढाकार घेणं आणि अशा प्रकारचा कार्यक्रम करणं. त्यामुळे मी या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. तुम्ही जसं म्हणालात की असा संकल्प सोडणं हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं औचित्य ठरणार आहे. यानंतर आपण लगेचच सन्मान सोहळा सुरू करत आहोत. प्रथम
सन्मानार्थींचा परिचय आपण करून दिला नाही, कारण त्यांच्या मानपत्रातनं तो परिचय आपल्याला होणारच आहे. मी विदिशा विचार मंचचा युवा कार्यकर्ता राघव याला विनंती करते की त्यानं पहिलं मानपत्राचं वाचन करावं. माननीय रघुवीर खेडकर, अहिल्यानगर, सादर नमस्कार. भारत सरकारतर्फे लोककला क्षेत्रातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल 2026च्या पद्मश्री पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल प्रथमतः आपलं मनापासून अभिनंदन. या सर्वोच्च पुरस्काराबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे आपला विशेष सन्मान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. गेल्या सुमारे 45 वर्षांपासून तमाशा क्षेत्रात आपण कार्यरत असून ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे चिरंजीव या नात्यानं त्यांचा वारसा आपण अतिशय समर्थपणे पुढे नेत आहात. तमाशा संस्कृती टिकवणं आणि ती राज्याबाहेर नेण्यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी आपण लोकप्रिय असून तमाशा महर्षी असा नावलौकिक आपण मिळवला आहे. लोककलावंत म्हणून रंगभूमीची सेवा करतानाच तमाशा आणि लोकनाट्य क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या मांडण्यासाठी आपण कायमच पुढाकार घेत आले आहात. लोककलावंतांचा आधारवड म्हणून आपलं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. आपल्या नेतृत्वातील रघुवीर खेडकर तमाशा मंडळ म्हणजेच लोककलेचा अस्सल वस्तुपाठ आहे. तमाशा या लोककलेचा प्रचार आणि प्रसार हे आपलं जीवन ध्येय आहे. लोककलावंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण करीत असलेल्या कार्याचा गौरव आता भारत सरकारच्या पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने करण्यात येणार आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. याबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आपला विशेष सन्मान करण्यात येत आहे. आपलं मनापासून अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी आरोग्यदायी शुभेच्छा. संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी, समन्वयक नितीन जळूकर, विदिशा विचार मंच, पुणे. मी प्रभुणे सरांना आणि इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया प्रसिद्ध लोकनाट्य आणि तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा सन्मान करावा. आपलं मनापासून अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपले दुसरे सन्मानार्थी आहे माननीय श्रीरंग देवबा लाड. त्यांचं मानपत्र मी वाचते. माननीय श्रीरंग देवबा लाड, माळसोन्ना, जिल्हा परभणी. सादर नमस्कार. भारत सरकारतर्फे कृषी क्षेत्रातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल 2026च्या पद्मश्री पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल प्रथमतः आपलं मनापासून अभिनंदन. या सर्वोच्च पुरस्काराबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे आपला विशेष सन्मान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. एक प्रगतिशील शेतकरी आणि कापूस तंत्रज्ञानाचे जनक म्हणून कृषी क्षेत्रात आपलं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. शेतकरी केंद्रित कृषी नवपरिवर्तनाचे प्रेरक, स्वदेशी पशुधन संवर्धनाचे आदर्श मार्गदर्शक या भूमिकेतून ग्रामीण विकास आणि शाश्वत शेती यासाठी आपण मोलाचं योगदान देत आहात. आपण विकसित केलेल्या कापूस उत्पादकता वाढ तंत्रज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधील शेतकरी आज करीत आहेत. ही कृषी क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशातील 11 राज्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विशेष कापूस प्रकल्प राबवण्यात येत आहे. असंख्य शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलं असून त्याद्वारे कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस उत्पादकतेसह देशी गोवंश संवर्धन क्षेत्रात आपण करीत असलेल्या कार्याचा गौरव आता भारत सरकारच्या पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने करण्यात येणार आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
याबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आपला विशेष सन्मान करण्यात येत आहे. आपलं मनापासून अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी आरोग्यदायी शुभेच्छा. मी प्रभुणे सरांसह अन्य मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया आजचे सन्मानार्थी श्रीरंगदेव बालाड यांचा सन्मान करावा. मानपत्र, पगडी, शाल आणि पुष्पगुच्छ असं या सन्मानाचं स्वरूप आहे. मी रघुवीर खेडकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमानिमित्त थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय श्रोते, वक्ते, खरं तर माझी ही पहिलीच वेळ आहे उंच विचारांच्या व्यक्तींसमोर, तज्ज्ञांसमोर बोलण्याची. आम्ही ग्रामीण कलावंत. खरं तर मला इतका मोठा धक्का बसला ज्यावेळेस दिल्लीवरून फोन आला की तुम्ही पद्मश्री झालात. तो धक्का म्हणजे माझं 2 वेळा बायपास झालेला आहे, ओपन हार्ट, आणि ते सहन करण्याची माझी ताकद नव्हती. मला चक्कर आली. सगळ्यांनी मला, आमच्या ग्रुपने सावरलं. काय झालं, असा कसला फोन आला? मग मला रडू आवरेना. तेवढ्यात मी त्यांना सांगितलं की पद्मश्री पुरस्कार मला मिळतोय आणि संपूर्ण कंपनीला, माझ्या तमाशा फडात 110 माणसं आहेत, 6 ट्रक्स आहेत, 2 बसेस आहेत, 2 मिनी डोर आहेत. असा मोठा संच घेऊन मी गावोगावी फिरत असतो आणि लोकरंजन, खरं तर तमाशातून फक्त लोकरंजन केलं जातं असा बऱ्याच लोकांचा समज आहे, पण तसं नाही. लोकरंजनातून प्रबोधनही केलं जातं. ज्यावेळेस कीर्तनाचे फळ अगदी मोजके होते त्यावेळेस तमाशाचे फळ खूप होते आणि त्या फळातून कृष्णाचे 10 अवतार सांगितले जायचे. असं प्रबोधन गणगवळणीत व्हायचं. त्यानंतर गावगुंडी या विषयावर फारसं व्हायचा. त्याच्यातून प्रबोधन केलं जायचं, गावगुंडीला बळी पडू नका. त्यानंतर वगनाट्य. वगनाट्यातही विलन, त्याचा शेवट ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस तो विलन मरता मरता म्हणायचा, हे पहा रसिकांनो, तुम्ही आत्तापर्यंत 4 तास पाहिलंय, मी किती पाप केलंय. मग हे पाप जसं माझ्या वाटेला आलं, माझा शेवट जसा वाईट झाला, तसं तुमच्यातलं कुणी करत असेल तर तसं करू नका. आजपासूनच तुम्ही सुधरा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. असं प्रबोधन तमाशातून केलं जायचं. काळ बदलला, वेळ बदलले, सगळं काही बदललं. कीर्तनं बदलले, सिनेमा बदलले, नाटकं बदलले, मग तमाशातही बदल होत चालला. आज तमाशा पाश्चिमात्य संगीताकडे वळलेला आहे, परंतु मी मात्र तमाशाचा जो ढाचा आहे तो तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नोंद राजदरबारी झाली. आम्हाला लोकाश्रय होता, परंतु राजाश्रय नव्हता. आणि या निमित्ताने, या पुरस्काराने तमाशाला राज्याश्रय मिळाला असं मला वाटतं. आज मला विदेशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा
यांनी या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला. माझ्या आयुष्यातला पुण्यातला हा पहिलाच सत्कार आहे. आणि पुणे तिथे काय उणे, विद्येचं माहेरघर पुणे, आणि या विद्येच्या माहेरघरात माझा सत्कार होतोय. मला असं वाटतंय की खरंच मी जे विचार मांडले रंगमंचावरून ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचलेत असं मला वाटतं. आणि मी या विचार मंचाचा, कोहिनूर कट्ट्याचा खूप खूप आभारी आहे. आणि सर्व तमाशे चांगलं कामं करत असतील असं माझं म्हणणं नाही, परंतु असे बरेच फड आहेत की त्यांच्याकडून खूप चांगलं काम होतं. दिनलादादा आलेले आहेत, पद्मश्री, त्यांचं स्वागत. आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद खेडकर सर. तुम्ही जसं म्हणालात की या पुरस्कारामुळे खऱ्या अर्थानं या कलेला आत्ताच्या आधुनिक आणि पाश्चिमात्य जे काही वातावरण मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे त्या काळामध्ये या लोककलेला राजाश्रय मिळाला आणि त्यानिमित्तच आजचा हा सोहळा आपण आयोजित केला होता. आपलं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. या ठिकाणी आपले तिसरे सन्मानार्थी माननीय भिकल्या लाडक्या धिंडा यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. ते त्यांचं पारंपरिक वाद्यसुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आपलं मनापासून स्वागत. त्यांचं मानपत्राचं वाचन मी करते. माननीय भिकल्या लाडक्या धिंडा, वलवंडे, जिल्हा पालघर. सादर नमस्कार. भारत सरकारतर्फे कला क्षेत्रातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल 2026च्या पद्मश्री पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल प्रथमतः आपलं मनापासून अभिनंदन. जोरात वाजवलं तरी हरकत नाही, त्याच्यासाठी आलो आहोत आपण. या सर्वोच्च पुरस्काराबद्दल विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे आपला विशेष सन्मान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. तारपा या पारंपरिक आदिवासी वाद्याचे अतिशय उत्कृष्ट वादक आणि प्रशिक्षक म्हणून आपला नावलौकिक आहे. बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या तारपा या पारंपरिक वाद्याची निर्मिती करण्यात आपला हातखंडा आहे. जवळपास 9 ते 10 फूट लांबीचं हे वाद्य तरुणांना शिकवून आदिवासी कलेचा वारसा आपण पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करीत आहात. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित केलं आहे. आपल्या या कलासापेक्ष समर्पणाचा गौरव आता भारत सरकारच्या पद्मश्री या सर्वोच्च पुरस्कारानं करण्यात येणार आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. याबद्दल विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आपला विशेष सन्मान करण्यात येत आहे. आपलं मनापासून अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी आरोग्यदायी शुभेच्छा. विदिशा विचारमंच, पुणे. मी मान्यवरांना विनंती करते की आपण त्यांना हा सन्मान प्रदान करूयात. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूयात.
मी श्रीरंग दादा लाड यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, श्रद्धेय श्रोतावर्ग, खरं तर ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं आणि मी फार विसरून गेलो होतो. उद्या आज संध्याकाळी कार्यक्रम नाशिकला आणि सकाळी नाशिकला जाणाऱ्या कारमध्ये बसलो. पण आम्ही एका खोलीत राहणाऱ्या माझ्या मित्रांनी म्हटलं, आज तुझा कार्यक्रम आहे तर कुठं चाललास? आणि मग लक्षात आलं एकदम. मग गाडीतून खाली उतरलो. त्यांची भेट झाली नसती तर बहुतेक यावेळेपर्यंत मी नाशिकला पोहोचलेलो असेल. तर या ठिकाणी कार्यक्रमात मला बोलावलं, पुरस्कार केला. पुरस्कार कशासाठी? तर कापूस या पिकामध्ये जेवढा शेतकरी उत्पन्न घेतो त्याच्या 5 पट अधिक उत्पन्न माझ्या संशोधनाने घेता येतं. तेव्हा केंद्र सरकारने मला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. एक तर मी अतिशय छोट्या खेड्यातला, म्हणजे गैरसोयीने परिपूर्ण असलेल्या खेड्यातला माझा जन्म. आजही माझ्या गावाने एस टी पाहिलेली नाही. ही एस टी पकडण्यासाठी 7 किलोमीटर दूर जावं लागतं. आणि तेव्हा शेतकरी कुटुंबातला जन्म. मी नेहमी म्हणत असतो, आईच्या पोटातच मी शेती घेतला, नंतर मी जन्म घेतला, पोटात शिकून नंतर जन्म घेतला. तेव्हा आणि त्यात शेतीची लहानपणापासून खूप आवड. प्रत्येक पिकाच्या संदर्भातलं माझं चिंतन सुरू व्हायचं. तसं कापसातलं सुरू झालं. कापसातला 2 प्रकारच्या फांद्या असतात. त्याला शेतात शेतकरी एक गळ फांदी आणि दुसऱ्या फळ फांद्या. गळ फांद्या खालून येतात, त्या मोठ्या असतात, झाडाच्या उंचीबरोबर वाढतात. आणि ह्या दोन्ही फांद्यामध्ये फरक आहे. त्या फरकानेच मला चिंतन करायला लावलं. माझ्या डोक्यात आलं, एका झाडावरच्या फांद्यात ह्या जाड का, उंच का, त्या कमी जाड का, लांब का वाढतात? ह्या जाड वासून जास्त अन्नरस घेतात पण बोंड कमी देतात. बोंडाचं वजन कमी का होतं? अर्थात त्या बोंडाचं वजन करेपर्यंत मी गेलो खोलवर. आणि मग लक्षात घेताना पुन्हा लक्षात आलं, याला काढून टाकलं तर काय होईल? पुन्हा मला विद्यापीठामध्ये, परभणी कृषी विद्यापीठात व्यासपीठावर शास्त्रज्ञाबरोबर भाषणं करायचा योग यायचा. तेव्हा मी मात्र ह्या गळफांद्या काढल्या तर काय फायदा होतो असं सांगायचो. आणि शास्त्रज्ञ सांगायचे, दादा लाड म्हणत असतील तर असो बा, म्हणले, त्यांचा अभ्यास आम्हाला माहिती नाही, पण आमच्या अभ्यासाप्रमाणे शेतकऱ्याचं 40% नुकसान होईल. मग ते गणित मांडायचे. 3 गळफांद्या काढल्या, एका फांदीवर 3 बोंड, म्हणजे एकूण 3 फांद्यावरचा 60 ग्राम कापूस गेला, तर एकूण उत्पन्नातलं 40% तोटा व्हायला लागला. तेव्हा जर ह्या गळफांद्या काढल्या तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात 40% हमखास तोटा होणार आहे, असं आमचं मत आहे. तेव्हा तिथं शास्त्रज्ञ अथॉरिटी, दादा लाड काय अथॉरिटी नाही. तेव्हा बरेच दिवस मला शास्त्रज्ञ हा स्पीड ब्रेकर झाला आमच्या गतीला. परंतु एकदा मी एका शास्त्रज्ञालाच गाठलं. सकाळी गेलो, मी त्यांची जेवणाची वेळ कुठली माहिती केली, कारण जेवणातून मैत्री होते. आणि नेमके ते जेवायला बसले होते. गेलो, नमस्कार, अरे वा वा, या जेवायला बसा. म्हणलं नक्की बसतो. तर मग जेवायला बसलो. जेवता जेवता गप्पा झाल्या. त्यांना म्हणलं मी जेवायला बसलो, पण घास घेणार ते काठीवर. म्हणले काय अटे? म्हणलं तुम्ही विद्यापीठात शास्त्रज्ञ आहात आणि तुमच्या घरी शेती पण आहे, तेव्हा प्रयोगासाठी तुमची अर्धा एकर मला शेती द्या. खरं मला बाकी का शेती नव्हती का, पण यांना जरा डोळ्यात अंजन घालायचं होतं. ते म्हणले अर्धा एकर का, 1 एकर दिली म्हणले. म्हणलं पक्क, आता जेवतो म्हणलं. आणि ज्यावेळेला त्यांच्या शेतावर प्रयोग केला, नेलं दाखवायला. अरे म्हणले 5 पट उत्पन्न वाढलं. म्हणलं हेच व्यासपीठावर सांगा ना. तेव्हा तुम्ही तिथं मला विरोध करता, तुम्ही अथॉरिटी आहात, मी अथॉरिटी नाही. आणि ज्यावेळेला कुलगुरूला घेऊन गेलो. आणि मग मात्र एका अर्थाने आपण असं म्हणतो की कानापेक्षा डोळ्याने जर पाहिलं 100% विश्वास बसतो. तेव्हा सगळेजण आतापर्यंत कानाने ऐकत होते, पण आता डोळ्यांनी पाहायला लागले. आतापर्यंत त्यांना डोळ्यांनी जसं पण मला घेऊन जावं लागत होतं, आता मला न विचारता जायला लागले आणि डोळ्याने पाहायला लागले. मग एकूण त्याला मिळालेली प्रसिद्धी. आणि आपण पाहतो पद्मश्री पुरस्कार आत्ता मिळाला. मी त्यावेळेला लातूरला होतो. सकाळी सकाळी बातमी ऐकली, पत्रकार धावतच आले. त्याने मला पहिला प्रश्न विचारला की ही बातमी ऐकल्या तुम्हाला काय वाटलं? म्हणलं तुम्ही कदाचित गृहीत धरला असेल, मी असं म्हणेल मला खूप आनंद वाटला वगैरे वगैरे. म्हणलं यापूर्वी आनंद देणाऱ्या मला खूप बातम्या म्हणजे घटना घडल्या, पण मला आनंद होत नाही, ही माझी प्रकृती, त्याला काय करू म्हणलं. परंतु म्हणलं आनंद झाला नाही असं झाला. आनंद एका गोष्टीचा झाला. म्हणलं समाजाचा एक स्वभाव आहे, सहस्वभाव आहे. असं काही प्रसिद्ध झालं की त्याच्या मागे ते धावतात. तेव्हा या माझ्या प्रसिद्धीमुळे या पद्धतीने शेतकरी कापूस घेतील, त्या पद्धतीने घेतल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात 5 पट भर पडेल. आणि या 5 पट भरल्यामुळे शेतकऱ्याला जो आनंद होईल त्याच्या आनंदाचा आनंद मला आहे म्हणलं. आणि मग आपण पाहतो की आत्ता एक शेतकरी एकरी 5 क्विंटल उत्पन्न घेतो. माझ्या तंत्राने एका शेतकऱ्याला आरामात
फार खताच्या बॅगा रिकाम न करता 25 क्विंटल आरामात उत्पन्न येतं. तेव्हा मी असं म्हणालो माझ्या तंत्रातनं मला आपल्या देशाची फार मोठी सेवा करायची मला संधी प्राप्त झाली. भारत माता की जय म्हणजे काय, जो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी देशहिताचं काम करणं हीच राष्ट्रभक्ती आहे. तेव्हा मी शेतीत काम करतो, तेव्हा शेतीत राष्ट्रभक्तीचं काम म्हणजे देशातलं शेतातलं उत्पन्न. आणि आता आपण खेड्यापाड्यात म्हणत असतो इवलेसे रोपं लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तेव्हा याचा एकदम एकूण आपल्या देशात 8 राज्य कापूस घेतात. आत्ता मला ICRचे YG प्रसाद डायरेक्टर आहेत. मध्ये मी भाग्यनगरला गेलो, तो जे बाकी त्याला हैदराबाद म्हणतात, तेव्हा मी त्या भाग्यनगरला गेलो आणि तिथं भेटायला YG प्रसाद आले. गप्पा मारत असताना ते म्हणाले, दादा मी तामिळनाडूमध्ये गेलो, एका शेतकऱ्याच्या शेतावर गेलो आणि त्याला तुमच्या पद्धतीचं त्याने मोनोपोडिया काट केला, टॉपिंग केलं वगैरे वगैरे, तुमच्या पद्धतीने डिस्टन्स ठेवला. मी त्याला म्हणालो, अरे ये टेक्निक कहाँ से सीखा तुमने. तो तामिळनाडूचा शेतकरी एका अर्थाने फार शिकलेला नाही. तो मला पटकन म्हणला, वो आपला दादालाड का टेक्निक आहे ना, कारण ICRने त्याला दादालाड तंत्रज्ञान असं नामकरणच केलेलं आहे. मी त्यांना म्हणालो होतो हे नामकरण करू नका, भगवान बलराम, कारण कृषी क्षेत्रातलं दैवत भगवान आहे. तर ते म्हणाले तसं नाही, तुम्ही जरा तसा विचार करू नका, तुमच्या नावाचा असा गोगाव म्हणून नाही, परंतु म्हणाले लक्ष्मीच्या घरात जेवढी चोराची संख्या नाही तेवढी सरस्वतीच्या घरात आहे. आणि हे जर तंत्रज्ञान कोणी चोरलं तर त्याला भगवान बलराम येऊन कसं कोर्टात खेचतील. आणि म्हणून मग त्यामुळे मला गप्प बसावं लागलं. आणि झालं तसं लगेच 2-3 शास्त्रज्ञांनी सांगितलं हे तर तंत्रज्ञान माझं आहे म्हणाले. त्यांनी पेपरही जाहीर केला. आता परस्पर ICRच्या चेअरमनने त्यांना झापलं, नोटीस पाठवली, हा भाग वेगळा, पण चोराची संख्या किती नंतर लक्षात आलं माझ्या. तर तेव्हा मला एकच आनंद वाटतो, चिंतनातनं काय होऊ शकत नाही. आणि शेती क्षेत्रातलं माझं लहानपणापासून चिंतन करत असतो. आता कापसाच्या यामुळे कापूस सर्वांच्यापर्यंत उत्पन्न गेलं आहे, पण जे गेलं नाही ते माझं संशोधन आणखीन मागेच आहे, ते ज्वारीचं संशोधन. तेव्हा आपल्या देशात शाळू ज्वारी, चांगली ज्वारी आपण म्हणतो, त्याचं एकरी साधारणपणे 6 क्विंटल उत्पन्न येतं. माझ्या तंत्राने ते 30 क्विंटलपर्यंत गेलेलं आहे. तेव्हा म्हणजे प्रत्येक पिकामध्ये हे पीक असं का म्हटल्यावर, एकदा मी असं प्रवासाला चाललो आणि शेतात मला फक्त हरभऱ्याच्या शेतात हरभरा निघून गेला आणि एक ज्वारीचं ताट दिसलं. गाडी पुढे गेली होती. ड्रायव्हरला म्हणलं गाडी मागे, काय म्हणला, मग तू गाडी मागे घे. पटकन उतरलो, त्या ज्वारीच्या ताटाजवळ गेलो, खाली बसलो, निरीक्षण केलं. तो ड्रायव्हर म्हणला तुम्ही काय पाहिलं, तुम्हाला ज्वारीचं ताट का नवीन होतं का. आता त्याला कळण्यासारखं म्हणलं नाही रे, म्हणलं काय, त्याला सांगून काय पटण्यासारखं नव्हतं. आणि तिथून माझं चिंतन सुरू झालं. ज्वारी काय एकरी 6 क्विंटल देणारी नाही आहे, ज्वारीचा कडबा काही एकरून फक्त 500 कडबा निघणारा नाही आहे. मग मी त्या पद्धतीने ज्यावेळेला चिंतन केलं तेव्हा मला ज्वारीमध्ये आजही अशा प्रकारचं 5 पट उत्पन्न वाढवण्यात मला यश आलेलं आहे. 25 ते 30 क्विंटल उत्पन्न, 5वरून 30 क्विंटल ज्वारी आणि 1200 कडबा आत्तापर्यंत निघालेला आहे. पण मला आणखीन याच्यात पुन्हा लक्षात आलं की आणखीन मी एकदा संशोधन गेलो, तिथपर्यंत गेलो, पुन्हा विचार करत असतो आणखीन पुढे सरकायला कुठं वाव आहे का. आणि आता मला एक धागा असा सापडला आहे. मी नक्की एकरी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो, मी जे आतापर्यंत गृहीत धरलो तेवढंच्या तेवढं मी पदरात माप टाकून घेतलेलं आहे. आता मला ज्वारीच्या याच्यात पूर्ण खात्री आहे, मी 50 क्विंटलपर्यंत ज्वारी नेऊ शकतो. आत्तापर्यंत जी 25 क्विंटल नेली ते जागतिक रेकॉर्ड आहे. ज्वारीमध्ये आत्तापर्यंत 25 क्विंटल ज्वारी कुठंच घेतलेली नाही. आता तो धागा मात्र असा आहे की नक्की मला तिथे 40 क्विंटल उत्पन्न. तेव्हा याच्यातला आनंद काय, माझ्या प्रसिद्धीचा वगैरे मी म्हटलं आनंदी माझी प्रकृती नाही, माझ्या देशाची उत्पन्नाच्या माध्यमातून देश सेवा घडते, याच्यातच मला खरा आनंद आहे. म्हणून आपण म्हणतो भारत माता की जय. नुसत्या भारत माता की जय घोषणा ही कोरडवाहू शेती आहे, पण देशासाठी करणं ही बागायती शेती आहे. तेव्हा अशा पद्धतीने मी देशाची बागायती शेती करतो, यात मला खूप आनंद वाटतो. आणि हे माझं श्रेय काहीच नाही, त्या बासर बसलेल्या भगवती श्री सरस्वती देवीचा आशीर्वाद एवढाच एक भाग आहे. मनापासून अभिनंदन. देशसेवा करायची म्हणजे सीमेवर जाऊन लढलंच पाहिजे असं नाही. तुमच्यासारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून आम्हाला या प्रेरणा मिळत राहतात. आपलं मनापासून अभिनंदन. दादांनी सुरुवातीला जे सांगितलं की आज नाशिकमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला होता, काल रात्री त्यांच्याशी साधारण 9:30-10 वाजता बोलणं झालं, तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काय होईल. पण दादांनी सांगितलं की तुम्ही मला पहिले भेटलात, मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी कार्यक्रमाला येणार. तुमचा हा शब्द आमच्यासाठी खूप मोलाचा ठरला. आपलं मनापासून आभार मानते. तसंच त्यांनी मगाशी सांगितलं की
विद्यापीठातल्या संशोधकांचा शिक्कामोर्तब त्यांच्या संशोधनावर होणं आवश्यक होतं. मला आनंदाची बातमी सांगायला आवडेल की डिसेंबर महिन्यातच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे दादा लाड यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. यानंतर माननीय भिकल्या लाडक्या धिंडा यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ते इथे येऊन बोलणार असं ते म्हणालेले आहेत या ठिकाणी. त्यांचं वाद्य पण एकदा आपण मन भरून डोळे भरून बघू पण यात आणि ऐकू पण यात. नमस्कार. नमस्कार. आज मी माझे भाषण म्हणजे मी आता असं सांगितलं की आमचा नवशा पिंजोबा पहिले वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा लाडक्या वाजवायच्या, लाडक्याचा मी भिकल्या. मग आमची तेवढ्यात ब्रिटिशचा काळ, ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसचे राज्य तर मी 10-12 वर्षाचा मोठा शाळेत नाही गेलो, गाईशी गेलो, गाई चरायच्या. आमचे वडिलांनी असा सांगला काय नवशा पिंजोबा वाजवा, आजोबा धाकल्या, धाकल्याचा लाडक्या, लाडक्याच्या भिकल्या. गुराशी निसदाच ना, आपला हे दैवत आहे. हे दैवत वाजवायचा, गुरा चरायची, चांगली खुशीन गुरा चरतात, आवाज ऐकतात. असं हे आमच्या दैवत हे वाद्य आहे. दिसतं निर्जीव पण त्याला स्वाद दिलं का वाजतं. त्याच्यात ते काय नर आणि मादी परिवार बनवलेला आहे. हे माडाचं पात आहे आणि ही बंबू आहे. ही मादी आहे आणि हा नर आहे. हा जो ठेका दिला हा नर आहे. मग ही वारा येतो तेव्हा झाड हिलतं ना, वारा येतो तेव्हा झाड हिलतं. वारा नाही तर झाड हिलत नाही, गपचूप राहतं ना. तसं याला श्वास दिला की श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. याला मशनरी नाही काही नाही. आता सगळा मशनरी हालो हालो करतात, सगळं मशनरी आहे, याला मशनरी नाही. मग एवढा जास्त मी फक्त वाजवून दाखवतो तुम्हाला. आज लोक सांगतात हे आदिवासी म्हणजे आधी काळाची आमची हे आदिवासाचे वाद्य. देवदेवता, हिरवा देव, नारायण देव, जे काही देवदेवता आहे, दुर्गादेवी बसवतात तिथे वाजवतात. अगदी आवडीने ऐकायच्या. असं हे वाद्य आहे. आता तुम्हाला सगळं हा परिवार आहे, सगळं निर्जीव आहे, अगदी हलका आहे. तयार मीच आमचेच आम्हीच बनवतो. हां, हे नवशा पिंजोबानी शिकवला, आजोबांनी शिकवला, म्हणजे तर आमच्या वडिलांनी मला शिकवला.
आपण उभं राहून त्यांना दाद देऊयात. वयाच्या 90ीत हा खणखणीत स्वर आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. म्हणजे नतमस्तक व्हावं असेच हे स्वर होते. त्या फक्त आमची शेतीवाडी असली की तिकडं वाजवला काय मन समाधान. वा. आणि देवदेवता आपले सांगतो देवदेवता जिवंत आहेत. आपले मनाला विचारून त्याचा विचार केला तुमचं नाव आणि चांगला आवाज लोकांना पण आवाज वाजवत गेला लोक. म्हणजे मी आता तर नाही पण 1 तास 1.5 तास तरी गप करत नाही. नक्की. आता तुमच्याच तशी नाचतात. कसे नाचतात? आणि हे मी वाजवला. तांगडा सवरी, बोहरा सवरी, पोपटा सवरी, तुंबा सवरी, घुंगा सवरी. म्हणजे निसर्ग पूजक आहे, देवदेवता आहे म्हणून अंगात आमच्या दिवशी लोक 1 तास तरी अंगात ठेवा निघत नाही. असं हे त्याच्यात ऐकलं की अंगात आलाच पाहिजे. शेतकरी आदिवासी का शेत हे कुठेही लावलं. आता आदिवासीलाच माहित नागली कुठं लावायची, भात कुठं लावायचा, तूर कुठं लावायची. असं बाकीचे लोक नोकरी करतात, काहीतरी व्यवसाय करतात. पण हे आमचं शेतकऱ्याच्या म्हणजे विश्रांती आहे. मनापासून धन्यवाद. त्यांचं हे वादन आणि त्यांची ज्येष्ठत्वता लक्षात घेऊन सत्येंद्र राठी यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांना ₹5,000चं मानधन म्हणूया आपण हे ते देत आहेत. मी मान्यवरांना आणि राठी यांना विनंती करते की त्यांनी ते सुपूर्त करावं. अस्सल कलेचा सन्मान हा जसा वरच्या पातळीवरून होतो तसं सर्वसामान्यांकडूनही त्या कलेला अशी मनपूर्वक दाद दिली जाते. मनापासून पालघरच्या जव्हार जिल्ह्याच्या तुमच्या घरी मी येणार. माझं नाव गोपाळ चिंतले. मी माझ्या परिवाराच्या संघाच्या 5 मित्रांना घेऊन तुमच्या मी नक्की येणार आहे. बाकी काही येणार आहे. कार्यक्रम झाला. खूप आनंद झाला. तुम्ही ह्या वयामध्ये म्हणजे 90 आपण बघा, मी तर राजकीय कार्यकर्ता आहे. 35 वर्ष नगरसेवक आहे पुणे महानगरपालिकेत. पण असं हे माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनात या पटवर्धन सभागृहात मी गेली 25 वर्ष येतो. पण असा उपक्रम कुठेही झालेला नाही. मनापासून धन्यवाद. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप प्रेरणा देऊन जातो. ज्याच्यासाठी आम्ही जगतो ते तुम्ही शिकवायचे माध्यम शिकवलं, यालाही वंदन करतो आणि तुम्हालाही वंदन करतो. मनापासून धन्यवाद. आज या व्यासपीठावर आदिवासी कला, तमाशा कला आणि कृषी अशा 3ही मातीशी नाळ जोडलेल्या व्यक्तींचा सत्कार झालेला आहे, सन्मान झालेला आहे. हा खूप छान योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. मला सांगायला थोडासा विशेष आनंद होईल की आज पहाटे पालघरहून ते निघाले आणि त्यांना खास स्वतःच्या गाडीत घेऊन येण्याची कामगिरी माझे मोठे बंधू पंकज क्षेमकल्याणी यांनी पार पाडली. आणि पहाटे 3 पासून ते त्या सगळ्या व्यस्ततेमध्ये होते. मी त्यांना 2 मिनटं व्यासपीठावर बोलवते. नाही ते विदिशा विचार मंचाचेच आमचे अर्थात माझे मोठे बंधू आहेत, त्यामुळे हा एक कौटुंबिक सोहळा आहे म्हणून मी त्यांना विनंती करते. त्यांचा स्वतःचा ट्रॅव्हल टुरिझम व्यवसाय आहे. त्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं की तुम्हाला जमेल का तुला, तर तो म्हणाला की जमेल म्हणजे मी ड्रायव्हर न पाठवता मी स्वतः जाईल, कारण हे मान्यवर आहेत आणि हे जबाबदारीचं काम मी स्वतः पूर्ण करेन. आणि मगापासून आम्ही या सगळ्या धावपळीत होतो. जेव्हा कुटुंबाची सोबत असते तेव्हाच सगळ्या गोष्टी. हा, आणि मी त्यांची पत्नी आहे. हेच खरं समाजाचं काम आहे. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गिरीश प्रभुणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. परिचयाची औपचारिकता आपण बाजूला ठेवून लगेचच मनोगत ऐकणार आहोत. नमस्कार. एका आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाला साहित्य परिषदेच्या सभागृहात आपण जमलेलो आहोत. आजच्या म्हणजे मला मगाचपासून हे पुण्याला काय झालं आहे, कारण एवढा चांगला उत्तम कार्यक्रम
पण ज्याला पुणेकर म्हणता येतील ते फार कमी आहेत. पण ह्या पुण्याला जाग आणणारे, म्हणजे त्याच्या संस्कृतीची जाग आणणारे राजेश पांडेजी, ज्यांनी लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने वाचनाला पुन्हा एकदा सर्वांना त्या मार्गावरती आणलं. म्हणजे मूळच्या पुण्याला घेऊन चालले ते. अशा राजेश पांडे, कृष्णकांत गोयल, अशी सगळी मंडळी, आणि ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत सुबकपणे आणि कल्पकतेने ह्याच्यावर बोलवून, कारण ही 3 मंडळी जी आहेत ती 3 मंडळी खूप वेगळ्या धाटणीची आहेत, वेगळ्या प्रकारचं काम करणारी आहेत. त्यामुळे अशा याच्यामध्ये येणं हे त्यांनी, म्हणजे आत्ता ज्यांनी वाजवले, मी त्यांच्या त्या भागामध्ये अनेकदा ऐकलेले. त्यांचा माझा एक मित्र विद्यार्थी मधुकर मालकरी, संगमनगरला राहतो, विक्रमगडला, तो वारली समाजाचे अनेक कार्यक्रम होतात. अत्यंत तल्लीनतेने गावाच्या गावं त्याच्यामध्ये नाचायला लागतात. आपल्याला थोडी लाज वाटते, कसं नाचावं, काय करावं, पण व्यासपीठावरती आल्यानंतर हातात वाद्य घेतल्यानंतर तन्मयतेने ते असे आजच्या ह्या कार्यक्रमाला ज्यांनी क्षेम कल्याणी, म्हणजे क्षेम कुशल असं आपण विचारतो, सगळं ठीक आहे ना, तर ते ठीक करण्याचे काम विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांनी हे केलेलं आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम आहे, सत्कार आहे, ज्याच्यामध्ये यांनी आत्ता म्हटलं की मातीशी नातं ज्यांचं अत्यंत जुळलेलं आहे असे 3घंही पद्मश्री आहेत. दादा लाडांना मी खूप वर्षापासून ओळखतो म्हणजे काय, त्यांनी आत्ता जे सांगितलं प्रयोग, म्हणजे शास्त्रज्ञ काही प्रयोगशाळेत असतो असं नाही. शास्त्रज्ञ हा शेतातच असतो, शेती कृषी शास्त्रज्ञ हा शेतात असतो. त्यामुळे अनेकदा ते 4x4चा वाफा, त्याच्यावरती प्रयोगशाळेत केलेले प्रयोग आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन केलेले प्रयोग. मी स्वतः अजूनही शेतीशी जोडलेला आहे. शेती न करणाऱ्यांना शेती शिकवण्याचा द्राविडी प्राणायाम म्हणतात तो मी करत असतो. त्यामुळे ह्या प्रकारचे दादांचे प्रयोग भारतीय किसान संघ ह्या सगळ्या ह्याच्यातनं खूप तळागाळापर्यंत एक संघटन मंत्री, संघटक, प्रचारक संघाचा अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप होतं. आज त्यांचं शास्त्रज्ञ हे एक रूप पाहायला मिळालं. पद्मश्री मिळणं हे एक वेगळं आहे. आणि शास्त्रज्ञ काय असू शकतो, म्हणजे आम्हाला अनेक पांडुरंगपंत खानखोजे यांनी कृषीमध्ये क्रांती, कॅनडासारख्या म्हणजे विदेशात, त्यांना काही अशा प्रकारचा कुठलाही सन्मान भारतामध्ये येऊन मिळाला नाही. पण ह्या सर्व कृषी तज्ज्ञांचा सन्मान यांच्या निमित्ताने, दादा लाडांच्या निमित्ताने झाला. दुसरे जे आहेत रघुवीरजी यांच्या, म्हणजे ते स्वतः सोंगाड्या, म्हणजे तमाशा किंवा कुठली कला जी आपल्या खांद्यावरती पेलवायला लागते, ते सोंगाड्या नसेल तो तमाशा रंगतच नाही कुठल्याही प्रकारे. त्यामुळे तो असेल तर ते सगळे कला आणि कलाकार लोकांना येते. आपल्याला एक सोंगाड्या माहिती आहे, दादा कोंडके, असे अनेक जण. तर ह्या सगळ्या कलेशी ज्यांचं नातं आहे असे, आत्ता त्यांनी सांगितलं की जवळपास 1,200 जणांची कंपनी. आपल्याला कंपनी म्हटलं की जी आहे, पण ही कंपनी म्हणजे गाड्या घेऊन गावोगाव जाणं, त्यांचे सर्व प्रकारचे कलाकार असतात, व्यासपीठावर आले, रात्री झगमगाटात असतात, दुसऱ्याशी सकाळी पाहावं, म्हणजे रात्रीचा तमाशा आणि पुन्हा सकाळी त्या कलाकारांचं जीवन पाहावं, अत्यंत डोळ्यात पाणी आणणारं हे असतं. त्यामुळे अशा ह्याच्यातही ही कला जिवंत ठेवली. आणि आजही म्हणजे तमाशाला आता फार चांगले दिवस राहिलेत असं नाही, कारण पिढी बदलत गेली, शाळा कॉलेज असं हे आलं आणि सगळ्या तळागाळापर्यंत शिक्षण गेलं. शिक्षणाने काय केलं असेल ह्याच्या नीट पाहिलं तर शिक्षणाने सगळी संस्कृती खरवडून काढली किंवा पोतेरं फिरवलं संस्कृतीवरती. आपला पोशाख बदलला, आपली भाषा बदलली, आपले विचार बदललं, आपले विचार विश्व जे आहे ते बदललं.
तमाशा एक काळ असा होता की गावामधल्या म्हणजे शेती, तमाशा आणि हे वाद्य म्हणजे देवलोक यांचं जे देवाचं त्यांनी जे सांगितलं ना, तर देवलोक आहे. देवलोक म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक असं अद्भुत असं चिंतन चाललेलं असतं आणि आपण सर्वजण म्हणजे जे काही करत असतो त्यातनं देवत्वाकडे आपली मनुष्यत्वाकडनं पशु मनुष्य आणि देवत्व अशा वाटचाल आहे. ह्या वाटचालीमध्ये हे वाद्य, या प्रकारचं नृत्य, गायन, वादन, वारली समाज जो आहे, वारली, कोरकू, माडिया, गोंड हे सगळे जे समाज आहेत हे समाज सर्वांग परिपूर्ण आहेत. ज्याला आज मागासलेलं म्हटलं जातं, मागासलेला ह्याचा अर्थ ज्याच्याकडे ज्ञान नाही, ज्याच्याकडे राहायला जागा नाही, ज्याला खायला मिळत नाही असं मागासले. पण वारली समाज किंवा आदिवासी समाज हा भारतातला सर्वोत्कृष्ट, सर्व याच्यामध्ये निपुण असणारा, सर्वांग परिपूर्ण, विज्ञाननिष्ठ हा तारपाचं वाद्य बघा ना. त्यांनी त्यात सांगितलं यात नर मादी आहे, कसा आवाज निघतो, कसा आहे तो फुंकला जातो, म्हणजे प्राण, स्वतःचा प्राण त्याच्यामध्ये फुंकला. श्वासोश्वास जो आहे तो नसला तर आपण काय राहू, काही राहणार नाही, कलेवर राहतं, म्हणजे शरीर राहत नाही जिवंत. तर ते ह्याच्यामध्ये ते प्राण फुंकतात आणि प्राण फुंकल्यामुळे त्याच्या तालावर सगळे नाचायला लागतात. संपूर्ण भारतीय आदिवासींच्या कला वेगवेगळ्या आपण अभ्यासल्या तर अशा प्रकारच्या आहेत. आजचं जे शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, कथ्थक वगैरे सगळी नृत्याच्या परंपरा ज्या आहेत हे ह्याच्यातून आलेले आहेत. त्यांचं जे नाचाची पावलं जी आहेत ती नाचाची पावलं जर आपण पाहिली तर कथ्थकमध्ये हीच आहे. म्हणजे ओडिसा, ओडिशी वगैरे ह्या सर्व प्रकारचा उगम. त्यामुळे अशा तीन यांचा आज हा संगम इथे आहे. मातीशी जोडलेल्या याची भारताला पुन्हा एकदा जाण पंतप्रधान मोदींनी 75 वर्ष ज्यावेळेला झाली भारतीय स्वातंत्र्याला, भारत अनादी काळापासून आहे, म्हणजे त्याची गणना करता येणार इतकी 12 लाख वर्षाचं युगाचा प्रवास आहे. त्यातली 4-7 लाख युग झालेली म्हणजे वर्ष होऊन गेलेले, आत्ता कलियुग चालू आहे. हे जर नीट अभ्यासलं तर इतक्या जुन्या काळापासून भारतीय संस्कृतीचा विकास आहे. जे आता लाडनी सांगितलं तो एक ऋषी होते गुत्समद म्हणून, ज्यांनी जगातलं पहिलं वस्त्र, रेशमी वस्त्र, भारतामध्ये पहिल्यांदा वस्त्र जगातलं विणलं गेलं ते रेशमाचं, नैसर्गिक रेशमाचे कोश होते. ते कोश त्यांनी पाहिले. त्या गुत्समदाच्या आधीचा भारत किंवा जग हे नग्न अवस्थेत होतं आणि त्याने पहिल्यांदा हा शोध लावला. आणि अशा शोधाशी, संशोधनाशी जोडलेले लाड, अशा या तिघांना पद्मश्री जी मिळालेली आहे. पद्म म्हणजे कमळ, श्री म्हणजे विष्णू, कमळामध्ये जे विष्णू हे झालेले असं आहे, श्री, लक्ष्मी या सगळ्या, म्हणजे त्यामुळे अशा प्रकारचं पद्मश्री मिळालेले आहे. भारताच्या ह्या स्वातंत्र्य लढ्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतर मोदींनी असं म्हटलं की आता अमृत काळ सुरू आहे. अमृत काळापासून सुरुवात होऊन 100रीपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्याचं, म्हणजे गुलामीतनं आपण पूर्ण बाहेर पडू. अजून पूर्णतः गुलामीतनं आपण बाहेर नाही पडलेलो. जर गुलामीतनं बाहेर पडलो तर ह्या एका पद्मश्री मिळालेल्या तिघांच्या स्वागताला अख्खं पुणं लोटायला पाहिजे होतं. अख्खं पुणं, की इतकी परंपरा, लाखो वर्षाची परंपरा ज्यांनी जतन केलेली आहे ते इथे आलेले आहेत. त्यांना रघुवीर खेडकरांचं जे आहे गावन गाव त्यांनी आता सांगितल्यानंतर जरा असं वाटलं की खरंच असं जर आज गावागावात तमाशा, पुण्यासारख्या ठिकाणी तर काही राहिलंच नाही. पुण्यासारख्या ठिकाणी तमाशा म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे लहानपणी. कनातीच्या ह्याच्यात आम्ही लहान असायचो, जायचो सातारा, इस्लामपूर या भागामध्ये. पैसे कुठे असायचे, पैसे नसायचे, मग ती कनात हे करायची, साधारणतः मध्यांतरानंतर घुसायचं आतमध्ये. इतके लोक त्या ह्याच्यात येत असत, शिकलेले असो, सर्व प्रकारची मंडळी, काही राहिलं नाही. आणि हे राहिलेलं नाही आहे अशा याला पुढच्या 25 वर्षात, पुढच्या 20-25 वर्षात त्या 100रीपर्यंत जायचं आहे की पुन्हा तो सांस्कृतिक भारत उभा करायचा आहे. ही पद्मश्री यांना दिलेली आहे ती कला अधिक जतन व्हावी, त्याचं वृद्ध
वृद्धिंगत व्हावी, संवर्धन व्हावं ह्यासाठी आहे. आणि हे काम आहे ते आपणासारख्यांचे. म्हणजे आता उत्स्फूर्तपणे एकाने आपल्या खिशात हात घातला आणि या कलाकाराला दिला, हे खूप अवघड असतं. देवळात जातो आपण आणि असे खिशातनं हे करून सगळ्यात कमीत कमी छोट्यात छोटं नाणं असतं ते आपण देवाला वाहतो. एकदम हातात आलेल्या सगळ्या नोटा नाही वाहत. आश्चर्य आहे. हे दातृत्व पूर्वी आपल्या समाजात सार्वत्रिक होतं, सार्वत्रिक. आणि त्यामुळे अशा ह्या मातीशी जोडण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. आपण त्यांना म्हणजे आता काय चाललेलं आहे जगात आणि कुठे काय चाललेलं आहे आपण पाहतो. भारताला जिथे जिथे ठेचता येईल तिथे तिथे प्रयत्न करून ठेचण्याचे प्रयत्न चाललेत आणि त्याला पुरून उरणारं आपलं नेतृत्व आहे. हे नेतृत्व अमृत सिंचन करणार आहे. जे जे चांगलं आहे, जे जे महन मयूर उत्तम जे आहे, उदात्त आहे, त्याला वृद्धिंगत करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे ते राजकीय नेतृत्व आहे असं मी मानत नाही. ते ह्या मातीतनं आलेलं आहे आणि सर्व याला म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्याला हे कार्यक्रम का करायचे, कशाकरता करायचे, हा सत्कार काय, यांचा अजून अधिकृत सत्कार दिल्लीला व्हायचा आहे. हां, तो होईल. त्याच्या आत यांनी केलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. हा घरचा सत्कार आहे आणि तो राजघरातला सत्कार आहे. एका कवीनी, महाकवीनी अशा परदेशातल्या किनाऱ्यावरती बसलेला आहे आणि मातृभूमीकडे जायचं म्हणून तो सागराला आळवतोय आणि सागराला आळवतो. तो म्हणतोय की ती माझी माता कशी आहे, माझी आई कशी आहे. भारत माता की जय, भारत माता की जय दादा लाड म्हणले. ही भारत माता कशी आहे, ती आम्र वृक्ष वत्सलता रे. आंब्याच्या वृक्षाची जी वत्सलता आहे तशी माझी माता आहे. ती अबला नाही आहे, पण अजूनही आपण गुलामीतनं बाहेर आलेलं नाही. गुलामी इतकी आहे की आत्ता आपल्या घरातल्या मुलांना ज्ञानेश्वरी, तुकाराम बुवांची गाथा, रामायण, महाभारत पाहायला नाही मिळत. ABCD शिकवलं जातं. ज्या 14 भाषा आणखी 2000 बोलीभाषा लाखो वर्षापासून जिवंत राहिल्या, त्या केवळ 150 वर्षाच्या पुतना मावशीच्या सहवासाने मृतावस्थेत जातात की अशी अवस्था आलेली आहे. त्यामुळे पुणं तिथे काय उणं, पुण्यात सगळं उणंच झालेलं आहे आता. त्या पुण्याला पुन्हा एकदा जागरूक करणं, कारण पुणं तिथे काय उणं, पुण्यात जे पिकतं ते सगळीकडे जातं अशी म्हण होती. आणि ती पुन्हा साकार करणारी मंचावरचे सर्वजण जी मंडळी आहेत त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. मी विदिशा मंच जो आहे, विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचा लोक कमी आहेत ह्याच्याशी हे नाही, ही बीजे आहेत. आणि हे बीज म्हणजे एक ती आम्रवृक्ष वत्सलता जी येण्याकरता कोय असते, ती कोय अशी जमिनीत रुजवावी लागते. हे रुजवण्याचं काम हे 3 पद्मश्री आणि राजेशजी पांडे आणि क्षेम कल्याणी आणि आमचे मित्र त्या सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ती कोय कशी रुजते ज्या वेळेला त्याला 2 खाली मुळं यायला लागतात आणि वरती अंकुर फुटायला लागतो. अंकुर आहे तो सुद्धा जमिनीतनं वर येतो आणि उंच उंच जायला लागतो आणि मग त्याचं झाड होतं आणि हळूहळू झाड येऊन ते बहरतं. सध्याचा काळ आंबा आलेला, आंब्याला मोहर आलेला आहे, हे बहरतं. त्याच वेळेला त्याची मुळं मात्र अंधारात खोल खोल रुजतात आणि खडकाला सुद्धा छिद्र पाडून त्याच्या आतमध्ये जातात. आजचं हे जे बीजारोपण आहे ते त्या आम्र वृक्षाच्या कोयीसारखं आहे. त्यामुळे आपण सर्वजण, संख्या कमी आहे. आणखी माधवराव पटवर्धन ज्यांनी साहित्यात म्हणजे त्यांची आईची कविता आहे, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू, ही सगळं जे आहे हे आपल्या मातेला श्रेष्ठ करण्याकरता आहे. त्यामुळे ह्या कलाकार शोधलेत, हे रघुवीर खेडकरांना शोधले. पूर्वी आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला मार खायचो, म्हणजे तमाशा बघायला चालला की घरातले मारायचे की काय तुला काय, हां, अशा प्रकारचं होतं. पण तमाशानी एक वेगळ्या प्रकारची संस्कृती रुजवली. वेगळ्या प्रकारची संस्कृती म्हणजे काय आहे, जे शेतीमध्ये राबणारे हात आहेत, श्रमिक आहेत, 12 बलुतेदार आहेत, विविध प्रकारचे आहेत, या सगळ्यांच्या वर्षभराच्या याचे 2-3 महिन्याचाच काळ असतो तो तमाशाचा. पावसाळा सुरू झाला की हे बंद करतात काय माहीत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर
वर्षभराची कमाई या 4 महिन्यात होत असते. त्यामुळे अशा प्रकारचं एक जीवनातलं सर्वोच्च आनंद कुठे राहिला आहे? आता राहिलाच नाही. आता मोबाईलमध्ये याच्यामध्ये बघत राहणं त्याने काही आनंद नाही मिळत. दुसरे शेतीतले जे प्रयोग आहेत, प्रत्येक शेतकरी हा सर्जनशील म्हणजे स्वतः काही ना काही प्रयोग त्याची शेती जी आहे त्या शेतीची मातीचा अभ्यास झाल्याशिवाय त्याला शेती करताच येत नसते. आणि मग हा अभ्यास आहे तो परंपरेने आई वडिलांकडनं त्याच्याकडे येतो आणि मग तो माती किती पाणी द्यावं, कुठल्या जमिनीत कुठलं बीज लावावं असं हे आहे. आणि ह्या प्रकारचं म्हणजे हे देवलोकाशी नातं जोडणारे, एक मातीशी नातं जोडणारे आणि तिसरे जे कलेशी नातं जोडणारे, हे सगळं मिळून आपलं जीवन परिपूर्ण होत असेल. अशांचा सत्कार आज या ठिकाणी आपण करत आहोत. पुण्याला ह्याच्यातनं जाग येईल आणि ही जाग आणण्याचं हे वाद्य जे आहे ज्याच्यात ताल सर्व काही आहे म्हणजे हृदयाशी नातं जोडणार आहे, मातीशी नातं जोडणार आहे. त्यामुळे असा सत्कार आयोजित केला, आमच्यासारख्या सगळ्यांना या ठिकाणी बोलावलं आणि हा आमचा सन्मान आहे की एक मातीशी जोडलेले 3 जण एका वेळेला म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं ज्याला म्हणता येईल असे 3 जण पूर्ण महाराष्ट्राच्या कलेशी, मातीशी, शेतीशी जोडलेला असा हा यावर्षीचे पद्मश्री पुरस्कार आहेत. अजंठा वेरूळ आपण पाहतो. अजंठा वेरूळमधले कोण लोक होते? ते दगड खोदणारे, त्याला रंग हे करणारे, त्याच्या ह्याच्यामध्ये अशी जर ही आपण पाहायला गेली तर ही सगळी मंडळी त्यात होती. नृत्यातल्या सगळ्या पोजेस जे आहेत, हा हस्त, हे सगळं अजंठामध्ये आपण पाहायला गेलो तर त्याच्याशी इतकं प्राचीन काळापासून चालत आलेली कला यांनी जिवंत ठेवली. विठाबाई आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत, असे असंख्य कलाकार, वाईकर बाई, या सगळ्यांचं जर आपण पाहिलं जीवन अत्यंत सामान्य स्थितीत असतात राहत. सामान्य स्थितीमध्ये राहून मी रोशन सातारकरांच्या गेलं एक गुरुकुल चालवल्यासारखं त्यांचं घर आहे. 40-50 जण घरामध्ये, कोणी ढोलकी वाजवत असतं, कोणी पेटी वाजवत असतं, सर्व प्रकारचं दिवसभर. आणि हे कशाकरता करत असतात? ते 4 महिने जे आहेत गावाला रिझवण्याचे जाण्याचे त्याच्यासाठी. तर अशा प्रकारचं एक गुरुकुल, एक विद्यापीठ ज्याला म्हणता येईल कलेचं, असं चालवणारे हे 3ही जण, यांचा सत्कार यांनी केला. हे खरोखर आपल्याही कामातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही म्हणजे तुम्ही हेच ठिकाण निवडलं हेही चांगलं आहे. कारण हे सरस्वती जी आहे ती सरस्वती इथे आहे. आणि त्यामुळे टिळक रस्ता, त्याच्यावरचं साहित्य परिषद आणि ही सगळी मंडळी यांना एकत्रित आणून आपण एक चांगला प्रथा पाडली. पुढल्या वर्षी परत इथेच हे करा. हळूहळू ही जाग येईल, ही जागा ह्याला पुरे पडणार नाही अशी आहे. माझ्या दृष्टीने मला ह्या ठिकाणी बोलावलं आणि माझ्या हस्ते यांचा सत्कार केला, हा माझा खूप मोठा सन्मान आहे. दादांसारख्या व्यक्तींना म्हणजे आम्ही एकत्रित बसायचो बैठकातनं, पण त्यांचं हे संशोधन आज कळलं मला. बाकी संघटन खूप माहिती होतं, पण ह्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक हे वाढलेलं आहे. आज खरं तर दादा तुमचं हे सगळं लिखाण रूपाने, पुस्तक रूपाने आलं पाहिजे. म्हणजे आत्मकथा, प्रयोगशीलता हे सगळं. आणि या तिघांनाही जर कोणी प्रयत्न केले तर यांचं उत्तमपैकी पुस्तक म्हणजे कष्टाचं काम असतं, त्यांच्याबरोबर जावं लागेल, राहावं लागेल, खूप हे करून. या निमित्तानं या कलाकारांचं मातीशी नातं जोडलेले जे आहेत त्यांचं संपूर्ण चरित्रही आपल्याला समजू शकेल. मला या ठिकाणी बोलावलं. आत्ताच्या ह्या अशा समारंभाच्या ह्याच्यामध्ये या तिघांचं दर्शन एकत्रित झालं, ह्याच्यात मी माझ्या जीवनाची धन्यता मानतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. आम्ही जे प्रयत्न सुरू केले आहेत त्या प्रयत्नांना आपल्या शब्दांचं बळ असंच मिळत राहील. आणि जी तुम्ही म्हणाल की आम्ही बीज रुजवण करतो आहोत, त्यात आपल्या प्रेमाची शिंपणही कायम आमच्यासोबत असेल याची खात्री बाळगते. मनापासून धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे औपचारिक आभार मी मानते आहे. माननीय गिरीशजी प्रभुणे सर, गेल्याच आठवड्यात ते जरा आजारी होते, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ते या ठिकाणी आलेत आणि आपल्या हस्ते हा सन्मान या व्यासपीठावर, या सभागृहात झाला, याचा आमच्या संस्थेसाठी देखील ही अभिमानाची बाब आहे. आपले मनापासून आभार. तसंच माननीय राजेश पांडे सर, कृष्णकुमार गोयल सर यांचेही आभार.
डॉक्टर केतन जोगळेकर, की जे आता एक तरुण असे धडाडीचं व्यक्तिमत्व आहे, की जे अर्थकारण क्षेत्रात अकाउंटिंगमध्ये काम करत असूनही साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण काही प्रयोग करत आहेत. आपलेही मनापासून आभार. आजचे उत्सवमूर्ती माननीय श्री रंगदादा लाड, माननीय रघुवीर खेडकर आणि माननीय भिकल्या लाडक्या धिंडा यांचे देखील मनापासून आभार मानते. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार. सभागृहात मी सांगू इच्छिते की आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. अनेक लोकांपर्यंत या कार्यक्रमाला येण्यासाठी आम्ही पोहोचलो. म्हणजे समाज माध्यमं असतील, महाविद्यालयं असतील, वैयक्तिक संपर्क आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलो. पण प्रभुणे सर, तुम्ही म्हणालात तसं अनेकदा असा अनुभव येतो की पुणेकरांना नक्की झालं आहे काय. पण तरीही आम्ही आमच्या प्रयत्नांवर, कृतीवर ठाम आहोत आणि सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपण आज जे सगळेजण या ठिकाणी आलात म्हणजे ज्येष्ठ पत्रकार सुभाष इनामदार आहेत, आनंद सराफ सर आहेत, चिंतल सर आहेत, सुनील महाजन आहेत, सत्येंद्र राठी आहेत, डॉक्टर अर्चना कुटतरकर आहेत, पराग पोद्दार आहेत, बाबा आपले ठाकूर सर आहेत, कवी मनोहर कोलते आहेत, असे अनेक मंडळी आहेत. आणि या सगळ्यांच्या म्हणजे आधारानेच, पाठिंब्यानेच आम्ही पुढे जात आहोत. कायम व्यासपीठावर मी एकटीच असते, पण मी नेहमीच म्हणते की सभागृहात बसलेले सगळेच व्यक्ती म्हणजे विदिशा विचार मंच आहेत. त्यामुळे तुमचे औपचारिक आभार मानत नाहीत, मात्र पुढील कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही असंच यावं अशी विनंती करते. सर्वांचे मनापासून धन्यवाद.